तर या ठिकाणी लक्ष द्या, क्वेश्चन टॅग. लक्ष, हे क्वेश्चन टॅगचे जे सेंटेन्स आहे हे आपल्याला एक्झाम मध्ये बरेच कन्फ्यूज करतात. याच्यासाठी आपण काय केले, प्रत्येक सेंटेन्स हे डिफरंट टाईपचं आहे, वेगळ्या प्रकारचं आहे. तर जर हे वाक्य आले तर आपल्या अगोदरच्या ते एक तर आपण काय असतो, जर समजा सेंटेन्स इज निगेटिव्ह QT is affirmative. म्हणजे जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह करायचा, आणि जर दिलेलं वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा. ओके, मग याच्यासाठी दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर ऑक्झिलरी वर्ब, त्या वाक्यामध्ये काय असलं पाहिजे, ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद किंवा मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद याच्यासाठी जर समजा साध्या वर्तमान काळात वाक्य असेल आणि त्याला एस ई एस नसेल तर काय वापरणार आपण, डू. साध्या वर्तमान काळात असेल आणि त्याला एस ई एस लागले असेल तर डज, आणि जर सिंपल पास्ट मध्ये असेल तर डीड. ओके, हे नियम महत्वाचे आहे. मग आता इकडे पहा, हे सेंटेन्स थोडे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल किंवा आपल्या बोर्ड एक्झाम साठी महत्वाचे आहे. तर एव्हरीथिंग ऑल डिअर हे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, लक्षात. तर मग आपल्याला क्वेश्चन टॅग काय करावं लागेल, निगेटिव्ह. म्हणून इथं समजा सहाय्यकारी क्रियापद आहे का, याच्यात आहे काय, वॉज. मग निगेटिव्ह नसल्यामुळे काय जोडावं लागेल त्याला आपल्याला, वॉजंट. आणि एव्हरीथिंग बद्दल काय आहे, क्वेश्चन मार्क, लक्षात. त्याच्यानंतर नोबडी वॉज प्रेझेंट. आता नोबडीच्या बदल्यात काय येतं माहितीये, दे. ओके, पण दे इथं वॉज आहे तर आपल्याला देच्या समोर काय घ्यावं लागेल, वेअर. क्वेश्चन टॅग. नाहीतर वॉज घेतलं तर हे वाक्य काय होईल आपलं, चुकलेलं, कारण देच्या सोबत वेअर आहे. आता हर डॉग सेल्डम बार्क्स म्हणजे काय, तिचा जे डॉग आहे ते कधीतरी काय करतो, भुंकतो, बार्किंग करतो. तर मग हे कधीतरी करतो म्हणल्यावर जास्त ही गोष्ट काय आहे, हा वर्ड कसा आहे, निगेटिव्ह आहे, लक्षात. निगेटिव्ह असल्यामुळं आपल्याला त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचं. मग आता इथं मुख्य क्रियापद आहे काय, बार्क्स. याला काय प्रत्यय यस, यस लागल्यामुळं काय घ्यायचं, डज. आणि सेल्डम असल्यामुळं नॉट जोडायची गरज नाही. हर डॉग म्हणजेच ईट, क्वेश्चन मार्क. आता ही इज फ्रॉम इंडिया, हे एस जोडलेला आहे तर याचा अर्थ इथं काय आहे, इज. मग इज आहे तर आपल्याला ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद आहे. मग हे इज, याला काय जोडणार आपण, इजंट, म्हणजे ते निगेटिव्ह होईल. ही जे प्रोनाउन आहे तेच क्वेश्चन टॅग मध्ये नेहमी काय वापरायचं, आपल्याला प्रोनाउन वापरायचं, नाम वापरायचं नाही. आता त्याच्यानंतर शी इज डन हर वर्क. आता इथं पण येस आहे, इथं येस. हे डन तिसरं रूप आहे. तिसऱ्या रूपाच्या अगोदर काय असायला पाहिजे, हॅज असायला पाहिजे. म्हणून इथं काय आहे, हॅज. आता हे निगेटिव्ह नसल्यामुळे इथं आपण हॅजंट. आणि प्रोनाउन काय याला, सी, क्वेश्चन मार्क. कळतंय का काय म्हणतोय तुम्ही, हा. आता दिस इज अ बुक, हे बुक आहे, इथं सहाय्यकारी क्रियापद आहे. मग इज, याला काय जोडणार आपण, इजंट. दिसच्या बदल्यात काय येत असते, ईट, क्वेश्चन मार्क. लक्षात सगळे. त्याच्यानंतर फ्यू पीपल वे देर, हे फ्यू पीपल जे आहे म्हणजे काहीच लोक. फ्यू पीपल म्हणजे काही, अतिशय कमी, म्हणजे नाहीच्या बरोबरच समजा. म्हणून हा शब्द कसा आहे, निगेटिव्ह आहे. म्हणून आपला क्वेश्चन टॅग काय होईल, पॉझिटिव्ह होईल. मग इथं वेर सहाय्यकारी क्रियापद आहे ना, आणि त्याच्या समोर दे, क्वेश्चन मार्क. आता बघा, हे इथं एक महत्वाचं आहे, शी हॅज अ हँडसम हजबंड, लक्षात. आता हे हँडसम आहे का, आहे ना, नाही तुमच्याकडे म्हणत नाही, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे, लक्षात. शी हॅज अ हँडसम हजबंड. आता बघा इथे हॅज जे आहे याच्यात सहाय्यकारी क्रियापद काय आहे, कोण सांगते,
आहे का सहाय्यकारी क्रियापद? कोणतं? हॅज. हे सहाय्यकारी क्रियापद नाही, हे मेन वर्ब आहे. लक्षात या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद हॅज आहे, तर मग मेन वर्ब काय आहे? मेन वर्ब नाही म्हणजे दिलेल्याच वाक्यातील जे हॅव हॅज हॅड असतं लक्षात ते सहाय्यकारी क्रियापद असतं. लक्षात मग आता हॅज हॅज हे सहाय्य शीच्या समोर काय येईल? आता हॅज हॅज आहे म्हणजे हे सहाय्यकारी क्रियापद नाही, मेन वर्ब. मग इथं डू येईल का डज येईल? सी असल्यामुळं डज. आलं लक्षात? आता हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे, तर याला आपण निगेटिव्ह करावं लागेल. डझंट. त्याच्यानंतर सी क्वेश्चन मार्क. लक्षात? म्हणजे इथं डझंट हॅज हे मेन वर्ब आहे, या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब नाही. लक्षात? आता हे पहा इथं आपण हे इथं हॅज होत, पण याला काय सोबत डन. तिथे मेन वर्ब आहे, इथं मेन वर्ब आहे का? जिथं बी हॅव हॅज हॅड ला मेन वर्ब नसेल तिथं हॅव हॅज हॅड हे मेन वर्बचं काम करत असतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर आय एम अ बिझनेसमॅन. ओके, मग याचा काय होईल? आय एम असेल तर काय होत असतो माहितीये? आरंट. आय एमंट नाही करायचं, आरंट आय. ओके, त्याच्यानंतर आता इथं पण डी आहे, इथं पण डी आहे. मग हे डी चा अर्थ काय, या डी चा अर्थ काय? तर ज्यावेळेस V1 असेल समोर त्यावेळेस हे काय असतं माहितीये? वूड. लक्षात? वूडच्या समोर किती? आता इथं डी आहे पण याच्या समोर किती रुपये? तिसरं डन. मग डन तिसरं रुपये म्हणजे त्याच्या अगोदर हॅड आहे, ते हॅडच्या समोर V3 असते, पण इथं लाईक आहे. लक्षात? म्हणजे एक तर डी आहे म्हणजे ते वूड तरी असेल, हॅड तरी असेल, नसता डीड तरी असेल. डीड कधी येतंय? जर वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर नॉट जोडण्यासाठी डीडचा वापर केला जातो. वाक्य निगेटिव्ह, पण इथं निगेटिव्ह वाक्य नाही आहे दोन्ही. आलं लक्षात? म्हणजे मग राहिलं काय इथं? वूड तरी नसतं हॅड तरी. मग हॅड कधी येईल? जिथं V3 असेल तिथं हॅड येईल, जिथं V3 नसेल तिथं वूड येईल. मग सहाय्यकारी क्रियापद जर असेल, आता हे मॉडेल वर्ब आहे, मग तेच घेणार ना आपण, वूड. आता इथं नॉट आहे का? नाही, म्हणून याला काय जोडणार मग आपण? वुडंट. लक्षात? आय क्वेश्चन मार्क. आता तुम्हाला मी सांगितले इथलं जे डी आहे हे V3 आहे, म्हणजेच हे हॅड आहे. मग इथं हॅडंट आय, या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. लक्षात? त्याच्यानंतर इथं काय? डोंट डिस्टर्ब मी. हे वाक्य जे आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. डिस्टर्ब हर, त्याला डिस्टर्ब कर, त्याला डिस्टर्ब करू नको, तिला डिस्टर्ब करू नको. इथं काय? डोंट डिस्टर्ब मी, मला डिस्टर्ब करू नको. मग आता इथं डोंट जर असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आज्ञार्थी वाक्याचा काय होतो? विल यू. लक्षात? काय असतो? विल यू क्वेश्चन मार्क. आणि जर समजा दिलेलं वाक्य असं असेल, सेंड मी मनी. ओके, आता याला आता याच्यामध्ये जर अफर्मेटिव्हचं वाक्य असेल तर तुम्ही काय वापरू शकता माहिती? विल यू वापरू शकता किंवा वोंट यू वापरू शकता. दोन्ही वापरता येतं जर ते वाक्य अफर्मेटिव्हचं असेल तर. मग इथं काय समजा वापरणार तुम्ही? वोंट यू, किंवा तुम्हाला विल यू पण वापरता येतं, पण निगेटिव्ह असेल तर त्याला विल यूच वापरावा लागतो. लक्षात? आता याच्याशिवाय सुद्धा तुम्हाला आणखी एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. ते कसे आहेत बघा, ते पण चेंज. याच्यातले सर्व वाक्य कसे आहेत? डिफरंट आहेत, सेम आहेत का? नाहीत. प्रत्येक वाक्य हे नवीन आहे आणि ते तुम्हालाच नाही तर हे जे मुलं स्पर्धा परीक्षा शिकत आहेत, एमपीएससी वगैरे देत आहेत त्यांच्यासाठी देखील हे अत्यंत उपयुक्त आहे. लक्षात? फक्त तुमच्यासाठीच नाही, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आता बघा, आय नीड लिटल मनी.
ओके. नंबर 2, यू नीड अ लिटल मनी. ओके. तिसरं वाक्य, द लिटल will left in the bottle. ओके. अशा पद्धतीचे क्वेश्चन हे कन्फ्यूज करणारे असतात आणि ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण ते जर सुटले तरच आपण स्कोर घेऊ शकतो किंवा मार्क्स आपल्याला पडतात. आता इकडे पहा, आय नीड लिटल मनी. हे लिटल म्हणजे हे निगेटिव्ह वर्ड आहे. कसा आहे? निगेटिव्ह. लिटल म्हणजे एकदम कमी, नाही याच्या बरोबर. परंतु मग इथं नाही याच्या बरोबर म्हणजे नीड हे काय आहे? इथं मेन वर्ब. याला एस लागले का? नाही. मग एस लागलं नसेल तर आपण काय वापरणार? डू. आलं लक्षात? त्याच्यानंतर आय कॉमा द्यायचा, आय क्वेश्चन मार्क. आता बघा हे कसं झालं कळलं तुम्हाला? हे निगेटिव्ह वर्ड आहे, पण इथं अ लिटल म्हणजे काहीतरी आहे, काही प्रमाणात आहे. मग हे पॉझिटिव्ह वर्ड. हे अ ज्यावेळेस जोडलं गेलं त्याला हा वर्ड कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. आलं लक्षात? मग पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा होतो? निगेटिव्ह. मग इथं काय येईल? डोंट यू. मी काय म्हणतोय ते कळत नाही, कळतंय का नाही? मग कळालं तर हे दोन वाक्य आहेत. हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, हे वाक्य निगेटिव्ह आहे, म्हणजे हे अफर्मेटिव्ह आहे. ओके. मग का तर अ म्हणजे त्याच्यात काहीतरी आहे. आता द लिटल मिल्क लेफ्ट इन द बॉटल. बॉटल मध्ये काहीच दूध उरलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा वाक्य कसं आहे? पॉझिटिव्हच आहे. आलं लक्षात? कारण इथं काय आहे? द ने आहे, द आहे म्हणजे त्याच्यात काहीतरी उरलेलं आहे. मग हे वाक्य देखील आता पॉझिटिव्ह आहे, तर याचा क्वेश्चन टॅग कसा करावा लागेल? निगेटिव्ह. याच्यात मेन वर्ब काय माहितीये? काय आहे? लेफ्ट. मग याला कॉमा देऊन आपण काय करणार? जर दुसरं पास्ट टेन्स मध्ये जात असेल तर सहाय्यकारी क्रियापद काय वापरणार आपण? डीड वापरणार. मग इथं काय येईल? डी. आता हे पॉझिटिव्ह असल्यामुळं डिडंट. द लिटल मिल्क म्हणजे काय आहे? इट. आलं लक्षात? कसं होतं ते कळाले का? हा. आता हे झालं क्वेश्चन टॅग. याच्या अशाच प्रकारचे आणखी देखील आपल्याला सेंटेन्स असतात, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. ओके. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.